बलीयसे हृदयादि निर्यासी पौरुषम गणयायती. सांगितलं देवा, अरे तुझ्याजवळ बळ आहे म्हणून हातानं झटका मारून निघून जाशील, परंतु तुला देव त्या दिवशी म्हणतो माझ्या हृदयातून निघून दाखव विठाल. सांगायचं कारण सुरदासजी महाराजांना दोन्ही डोळे नाहीत, पण ज्ञान दृष्टी सुरदास संतांच्या जवळ पाहायला मिळते बरं का. ज्ञानाचा डोळा डोळसा, ते ज्ञान स्वरूपानं संत महात्मे डोळस असतात. तसं त्या पद्धतीनं पहा, पांगारकर म्हणायचे खूप मोठे महाराज श्रीमंत होते त्या काळामध्ये, आणि त्यांना वाटलं की आपण संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीची अभिषेक करायचं त्यांनी ठरवलं. आणि त्या अभिषेक करत असताना विना मंडपामध्ये त्यांची पूजा चालू होती, आणि त्याच वेळेस असणारे महाराज दोन्ही डोळ्याने ज्ञानेश कन्या म्हणणारे, ज्ञानोबारांची कन्या म्हणणारे गुलाबराव महाराज त्यांच्या सोबत आले. आणि सोबत आल्यानंतर त्यांची पूजा सुरुवात झाली, आणि त्यांची पूजा सुरुवात झाल्याबरोबर गुलाबराव महाराज हे ज्ञानोबारांचा अखंड चिंतनामध्ये मग्न महाराज बरं का. ज्ञानेश्वर महाराजांची विशेष कृपा गुलाबराव महाराजांवर होती, आणि त्या पद्धतीनं ते महाराजांची पूजा चालू असताना पांगारकरांची त्यांच्या हातामध्ये 2 सोन्याच्या अंगठ्या होते. त्यांनी हाक मारली, सांगितलं म्हणले महाराज आपल्या हातातले दोन्ही अंगठ्या काढून टाका. ज्ञानोबारायांचं वर्णन पाहत असताना ते अतिशय कोमल आहेत, त्यांना तुमच्या धातूचा सुद्धा स्पर्श होणार नाही, हातातले दोन्ही असणारे अंगठ्या काढून टाकून द्या. आता मला सांगा, ते माऊलीची पूजा करत असताना त्यांच्या हातात अंगठी होती, तर त्यांना कळाली नाही की बाबा हा धातू ज्ञानेश्वर महाराजांना स्पर्श झाला तर याचा त्रास होईल. पण ते गुलाबराव महाराज विना मंडपामध्ये बसून दोन्ही डोळ्यांनी आंधळे असून त्यांना हे दिसतं. सांगायचं कारण की संत महात्म्याला ज्ञानाच्या दृष्टीचं चिंतन पाहायला मिळतो, हा साधूचा वर्ग असतो. आणि तिसरा वर्ग पहा, संताचा पाहत असताना त्यांना ज्ञानदृष्टी असते आणि स्थूल दृष्टी असते. हे संताच्या वर्गाचं चिंतन करता येतं, आणि त्याच संताच्या दृष्टीच्या अनुषंगानं जगद्गुरु तुकोबाराय भगवंताला पाहिल्याबरोबर माझं मन स्थिर झालं. महाराज अभंगाच्या पहिल्या